घटक आहे घटक क्रमांक 4 मापन, त्यालाच महत्व मापन असं बोललं जातं. आता याच्यात उपघटक 15वा लांबी, वस्तुमान, धारकता, एककांचे रूपांतर, बेरीज, वजाबाकी आणि याच्यावर आधारित शाब्दिक उदाहरणं आपल्याला अभ्यासायचे पाहिजे आहे. आता लांबी मोजण्यासाठी, वस्तुमान मोजण्यासाठी, लांबी मोजण्यासाठी सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर या एककांचा वापर केला जातो. तर वस्तुमान मोजण्यासाठी म्हणजेच वजन मोजण्यासाठी ग्रॅम, किलोग्रॅम याचा वापर केला जातो. त्याच्याबरोबर धारकता मोजण्यासाठी, धारकता ही कशासाठी वापरली जाते? धारकता ही द्रवरूप पदार्थ मोजण्यासाठी. द्रवरूप पदार्थ म्हणजे कोणते? पाणी, दूध, रॉकेल, पेट्रोल हे झाले धारकता मोजण्यासाठी. आणि हे धारकता कशामध्ये मोजतात? लिटर, मिलीलिटर याच्यामध्ये मोजली जाते. आता वाचा बघा, लहान एककाचं मोठ्या एककामध्ये रूपांतर करताना नेहमी भागाकार करावा. उदाहरणार्थ 10 सेंटीमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करायचंय. 10 सेंटीमीटर बरोबर 1/100 मीटर, 1/100 मीटर. आणि 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. किती? 100 सेंटीमीटर. दुसरा मुद्दा, मोठ्या एककाचे लहान एककात रूपांतर करताना गुणाकार करावा. काय करावा? गुणाकार करावा. तिसरा, मध्यान्हपूर्व म्हणजे रात्री 12 ते दुपारी 12. चौथा, मध्यान्होत्तर कालावधी म्हणजे दुपारी 12 ते रात्री 12. आता हा कालावधी कशासाठी? वेळ कालावधी ओळखण्यासाठी काय केला जातो? याचा वापर केला जातो. घटक 4 मापन, महत्व मापन. याच्यामध्ये उपघटक 15 आहे लांबी, वस्तुमान, धारकता, एककांचे रूपांतर आणि बेरीज, वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे. याच्यातला आपण घेतोय लांबी. आता लांबी मोजण्याचं जे एकक आहे, प्रमाणित एकक जे आहे ते काय आहे? मीटर मध्ये लांबी मोजली जाते. जवळ असत तर सेंटीमीटर. आता रूपांतर बघा, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, पाव मीटर म्हणजे 25 सेंटीमीटर, अर्धा मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर, पाऊण मीटर म्हणजे 75 सेंटीमीटर. हे काय दिलेत आपण? रूपांतर दिलेले आहेत. 10 मीटर 1 डेकामीटर, 10 डेकामीटर 1 हेक्टोमीटर ही सुद्धा लांबीची काय आहे? एकक. आता बघा, पाव किलो म्हणजे 1/4 किलोमीटर बरोबर 250 मीटर. आता 1/4 म्हणजे काय? 1 म्हणजे किती? 1000 मीटर. त्या 1000 मीटरला कितीने भागायचं? 4 न. म्हणजेच बघा 1000 भागिले 4. आता 4 दुने 8, 2 राहिले, 4 पंचे 20 आणि 4 शून्य 0 म्हणजे 250 मीटर. हा त्याचा अर्थ. अर्धा किलोमीटर म्हणजे 500 मीटर, पाऊण किलोमीटर म्हणजे 750 मीटर, 10 सेंटीमीटर म्हणजे 1 डेसिमीटर, 10 डेसिमीटर म्हणजे 1 मीटर आणि 10 हेक्टोमीटर म्हणजे 1 किलोमीटर. हे लांबी मोजण्याचे काय आहेत? एकक आहेत. आणि या एककांचा उपयोग करून आपल्याला काय करायचे? उदाहरण सोडवायचे आहेत. वस्तुमान. आता वस्तुमान कशामध्ये मोजलं जातं? किलोग्रॅम मध्ये मोजलं जातं, ग्रॅम मध्ये मोजलं जातं, मिलीग्रॅम मध्ये मोजलं जातं. बघा, किलोग्रॅम हे वस्तुमानाचे प्रमाणित एकक आहे. वस्तुमान मोजायचं असेल तर कशामध्ये मोजलं जातं? किलोग्रॅम मध्ये. जेवढे किलोग्रॅम तेवढे 1000 ग्रॅम आणि जेवढे 1000 ग्रॅम तेवढे किलोग्रॅम असतात. तिसरा पॉइंट, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम, 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम, पाव किलो म्हणजे 1/4 किलो म्हणजे 0.250 किलोग्रॅम. याचाच अर्थ 250 ग्रॅम. यालाच आपण काय म्हणतो? पावशर म्हणतो. आता हे कसं काढलं जातं? 1/4 याचाच अर्थ 1000 भागिले किती? 4. कळलं? त्याचं रूपांतर काय केलं जातं? केलेलं पाहायला मिळतं. 4 ने भाग जात नाही, मग शून्याचा गेला, 4 2 8 झाले, नंतर किती राहिले? 2 4 5 20 आणि 0 म्हणजे हे रूपांतर तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतं 250 ग्रॅम. अर्धा किलो म्हणजेच 1/2 किलोग्रॅम म्हणजे 0.500 किलोग्रॅम. यालाच आपण 500 ग्रॅम पण बोलतो.
याच्यानंतर पाऊण, पाऊण म्हणजे 304 किलोग्रॅम, म्हणजे 0.750 किलोग्रॅम, याचाच अर्थ 750 ग्रॅम. एक टन, एक टन म्हणजे 100 क्विंटल. एक टन म्हणजे किती क्विंटल? 100 क्विंटल. हे झालं वस्तुमानाचे प्रमाणित एकक मोजण्यासाठी यांचा काय केला जातो? वापर केला जातो. पुढचा टॉपिक आहे धारकता. लिटर हे धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक आहे. 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. 1000 मिलीलिटर बरोबर 1 लिटर. तिसरा, जेवढे लिटर तेवढे 1000 मिलीलिटर, आणि जेवढे 1000 मिलीलिटर तेवढे लिटर असतात. 4, पाव. पाव म्हणजे 104 लिटर, याचाच अर्थ 0.250 लिटर, यालाच 250 मिलीलिटर असं बोललं जातं. नंतर अर्धा लिटर म्हणजे 102 लिटर, म्हणजे 0.500 लिटर, याचाच अर्थ 500 मिली. पाऊण 304 लिटर म्हणजे 0.750 लिटर, याला 750 मिली असं बोललं जातं, म्हणजे पाऊण लिटर. नंतर 10 मिली 1 सेंटीलिटर. 10 मिली म्हणजे किती? 1 सेंटीलिटर. 10 सेंटीलिटर 1 डेसिलिटर. 1 डेसिलिटर 1 लिटर. 10 लिटर 1 डेकालिटर. 10 डेकालिटर 1 हेक्टोलिटर. आता 10 हेक्टोलिटर म्हणजे 1 किलो लिटर. हे झाले एक्सप्रेशन. म्हणजे आपल्याला काय करता येतात? प्रमाणित एककाचं रूपांतर करायचं झालं तर यांचा वापर केला जातो. क्रमांक 15.1 त्यातला पहिला प्रश्न आहे बघा. 42 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे आपल्याला? 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. इथं काय म्हणलंय त्यांनी? 42 मीटर म्हणजे 42 ला किती न गुणायचं? 100 न गुणायचं. मग 42 गुणुले 100, या 2 शून्य आहे तसेच, आणि 42 एक 42. मग पर्याय क्रमांक कोणता आला? याचं उत्तर 4200. कुठे आहे? 200. 4200 पर्याय क्रमांक 2. हे या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरा प्रश्न आहे. तुम्ही क्रिया लिहून घ्यायची त्या उत्तराच्या खाली. दुसरा प्रश्न, 7000 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? आता बघा, इथं मीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर केलं म्हणजे आपण गुणलं. आता सेंटीमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करायचं म्हणल्यावर काय करायचं? भागायचं. काय करायचं? भागायचं. मग कोणी कोणाला भागावं लागेल आपल्याला? बघा, 7000 भागिले किती? 100. मग या 100ला काय करायचं? 7000 ला भागायचं. भागल्यावर काय होईल? हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल झाले. मग राहिलं कोण? बघा, 70. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता? दुसरा. कळलं? प्रश्न क्रमांक 3, 520 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर? मिलीमीटर विचारलंय आपल्याला. काय विचारलेलं आहे? मिलीमीटर विचारलेलं आहे. मग आपल्याला इथं काय करता येईल माहिती आहे? 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. मग आता काय करायचंय? हे बघा उत्तर 520 गुणुले किती? 10. मग 520 ला कितीने गुणायचं? 10 न गुणायचं. म्हणजे उत्तर किती आलं? 5200. 5200 कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 3. हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं का? प्रश्न क्रमांक 4, 1.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? बघा, प्रश्न काय विचारलाय? 1.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? आता 1.5 म्हणजे किती? या 1.5 ला आपण कसं लिहितो? 1.5 मीटर. सेंटीमीटर मध्ये सांगितलंय म्हणजे 1.5 गुणुले किती? 100. 1.5 गुणुले किती? 100. मग आता काय करायचं? 100 ना या 1.5 ला गुणायचं म्हणजे किती आले? 15. आणि हे 2 शून्य, दशांश चिन्ह द्यायचं 1 म्हणजे इथं, म्हणजे 115.
50. आता 150 सेंटीमीटर कुठं आहे, कोणत्या पर्यायामध्ये आहे? पहिला पर्याय. हे त्याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 5. 500 मीटर म्हणजे किती किलोमीटर? बघा, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मग आपल्याला काय म्हटलंय? 500 मीटर म्हणजे किती किलोमीटर? किती होईल बरं? 1 किलोमीटरला जर 500, 1 किलोमीटरला जर 1000 मीटर असेल तर 500 किलोमीटरला किती? 1 लाख. बघा इथं किती येईल? अर्धा किलोमीटर. अर्धा किलोमीटरला किती येणार? 500, आहे का नाही? 1/2 म्हणजे किती झाले? 1 म्हणजे 500 मीटर. 500 मीटरला किती झाले? अर्धा किलोमीटर. अर्धा म्हणजे कुठं आला? कोणता पर्याय आला? 4 नंबरचा पर्याय. हे या प्रश्नाचं उत्तर. 6 नंबरचा प्रश्न. 2.5 किलोमीटर. 2.5 किलोमीटर म्हणजे किती मीटर? बघा आता आपण इथं बघितलं 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मग आता 2.5 किलोमीटर म्हणजे किती मीटर? मग इथं 2.5 बघा, अडीच म्हणजे किती? 2.5 किलोमीटर बरोबर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर म्हणजे 2.5 गुणवले किती येणार? 1000. 2.5 ने कितीला गुणायचं? 1000 ला गुणायचं 25 आणि हे 3 शून्य. 1 2 3 दशांश चिन्ह या दोघांच्या मध्ये 1 म्हणजे इथं दशांश चिन्ह दिलं जाणार. म्हणजे उत्तर किती असणार आहे? 2500. कुठं आहे 2500? पर्याय क्रमांक 1 याच्यात आहे 2500 आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक. प्रश्न क्रमांक 7. 235 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? मग 235 ला किती न गुणायचं रे? आता 100 न गुणायचं. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. हे मग असे आपण पाहिलेलं आहे. 235 ला किती न गुणा? 100 न गुणा. 235 एक 235 आणि हे 2 शून्य. 23,500. कुठे आहे 23,500? पर्याय क्रमांक कितवा? दुसरा पर्याय क्रमांक. हे या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा. 65,300 मिलीमीटर बरोबर किती सेंटीमीटर? याच्या आधी आपण बघितलेलं होतं. काय बघितलं होतं? 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. आता सेंटीमीटरचा मिलीमीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करायचंय म्हणजे याला कितीने भागावं लागेल? आपल्याला 10 ने भागावं लागेल. मग बघा 65,300 भागिले किती? 10. मग हा शून्य कॅन्सल झाला आणि मग कोण राहिलं? 6,530. कुठं पर्याय येत आहे? 6,530 आहे का? दिसतंय का? पर्याय क्रमांक दुसरा. हे याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 9. ताशी 12 किलोमीटर वेगाने 6 तासात सायकल स्वराने कापलेले अंतर किती? आता याच्यासाठी काय करतो? एक सूत्र देतो. अंतराला काय म्हणतात? डिस्टन्स. तासी किलोमीटर वेगानं आणि इथं काय म्हटले? 6 तासात. म्हणजे इथं वेग त्याला स्पीड किंवा व्ही आणि टाइमला काय? टी तास. यालाच आपण असंही म्हणू शकतो डिश टीव्ही. काय सूत्र डोक्यात ठेवायचं? अंतर काढायचं असेल तर डिश टीव्ही. डी म्हणजे अंतर, टी म्हणजे वेळ आणि व्ही म्हणजे वेग. बघा यालाच इथं मराठीत लिहून देतो. अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. मग अंतर काढायचंय आपल्याला. वेळ किती दिलाय? 6 तास. वेग किती दिलाय? 12 आणि 12 आणि 6 चा गुणाकार करा. 12 72. इथे एकक काय आहे? किलोमीटर. म्हणजे अंतर किती असायला पाहिजे? 72 किलोमीटर. मग पर्याय क्रमांक बघा. हे 72 कुठं? इथं बी दिसतोय, इथं बी दिसतोय, पण इथं काय आहे? किलोमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं? 7 मीटर लांबीच्या तारेचा 700 सेंटीमीटर लांबीचा तुकडा वापरला तर तार किती शिल्लक राहील? असा काय आहे त्यांचा प्रश्न आहे.
मग आपण असं गृहीत धरू 7 मीटर. 7 मीटर बरोबर किती? 700 सेंटीमीटर. आणि किती लांबीचा तुकडा वापरायचा आहे? वापरलेला तुकडा 700 सेंटीमीटर. मग आता शिल्लक 700 मीटर 700 सेंटीमीटर वापरला तुकडा 700 सेंटीमीटर, म्हणजे शिल्लक किती राहिला बघा? 700 वजा 700 किती आले? 0. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 0. पर्याय क्रमांक कोणता? दुसरा. प्रश्न क्रमांक 11. रमेशने त्याच्या गावी पोहोचण्यासाठी 220 किलोमीटर प्रवास रेल्वेने केला. बघा, नंतर 175 किलोमीटर बसने. आता आपण काय करू? बस आणि बोटीनं, बस अधिक बोट यांचा प्रवास किती झाला? 175 अधिक 25 यांची बेरीज किती झाली? 200. बस आणि बोटीनं प्रवास. याच्यानंतर आता म्हणणं काय? बोट व बस यांच्या प्रवासापेक्षा रेल्वेने किती किलोमीटर अधिक प्रवास केला? रेल्वेने किती प्रवास केलाय बघा? रेल्वेने केलेला प्रवास रेल्वेचा प्रवास किती आहे? 220. आता ह्यांनी काय म्हटलंय? रेल्वेने किती किलोमीटरचा अधिक प्रवास केला, म्हणजे बस आणि बोट आणि रेल्वेचा प्रवास यांच्यामधला काय करावं लागेल? आपल्याला फरक काढावा लागेल. काय काढावं लागेल? फरक. मग फरक काढायचा म्हणल्यावर कसा काढणार? 220 वजा बस आणि बोटने एकत्रित केलेला प्रवास किती आहे? 200. या दोघांची वजाबाकी केली, किती उत्तर आलं? 20. किती उत्तर आलं? 20. मग आता 20 पर्याय कुठं 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 दिसतोय बघा? पर्याय क्रमांक 3. आणि म्हणून रेल्वेनं अधिक प्रवास किती केला? 20 किलोमीटरचा प्रवास अधिक केला. म्हणून पर्याय क्रमांक 11 या प्रश्नाचा. प्रश्न क्रमांक 12. एका लाकडी खिडकीची उंची 1 मीटर 20 सेंटीमीटर आहे. तिला प्रत्येक 10 सेंटीमीटर अंतरावरती आडवे लोखंडी गज लावले तर गजांची संख्या किती? असा प्रश्न आहे. आता बघा, मग काय करायचंय? 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. आता अधिक 20 सेंटीमीटर, मग किती झाले? 120 सेंटीमीटर टोटल. आता पुढे काय म्हटलं त्यांनी बघा? 10 सेंटीमीटर अंतरावरती काय केले? त्यांनी गज लावलेले आहेत, बरोबर. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? 120 भागिले 10. हा शून्य कॅन्सल झाला, किती झाले? 12 भाग झाले. आता या 12 मधून आपल्याला काय करायचे? वजा 1 करायचा, म्हणजे उत्तर किती आलं? 11. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता? 30. कारण का बरं? एक वर लावेल किंवा एक पुढे लावू शकतो, तो खाली लावू शकतो. म्हणजे किती गज असणार आहे? ते 11 असतील. 13. 6 मीटर 60 सेंटीमीटर लांबीच्या दोरीची. बघा, किती मीटर सांगितली आहे? 6 मीटर आणि 60 सेंटीमीटर. 6 मीटर म्हणजे किती झाले? 600 सेंटीमीटर अधिक 60 सेंटीमीटर. या दोघांची बेरीज केली, 660 सेंटीमीटर ची दोरीची लांबी झाली. आता ह्याच दोरीचे काय केले? समान 6 भाग केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी काढायची. मग प्रत्येक तुकड्याची लांबी बरोबर एकूण लांबी भागिले समान तुकडे. एकूण लांबी किती होते?
6 आणि समान तुकडे किती करायचे 6. मग बघा 6 1 6 6 1 6 10. आता इथं काय सांगितलं 110. 110 काय कुठं दिसतंय काय नाहीये. याचाच अर्थ काय झाला बाबांनो 1 मीटर आणि 10 सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं. प्रश्न क्रमांक 14. एका रस्त्याच्या दोन्ही बाजूंना परस्परांपासून 12 मीटर अंतरावरती 1002 झाडे लावली. आता बघा तर त्या रस्त्याची लांबी किती असा प्रश्न आहे सोपा. मग आपण काय म्हणू हा रस्ता आहे असा बरोबर. हा रस्ता एका रस्त्याच्या दोन्ही बाजूंना म्हणजे ही एक बाजू झाली आणि ही दुसरी बाजू झाली. त्या रस्त्याची काय झाली ही एक बाजू झाली आणि ही दुसरी बाजू झाली. परस्परांपासून 12 मीटर अंतरावरती म्हणजे इथं एक झाड लावलं. बघा झाडच लावायचेत ना. यस. मग इथं एक झाड लावलं तर इथं एक असं या दोन झाडांमधलं अंतर किती सांगितलं त्यांनी 12 मीटर. 1002 झाडे लावली. मग बाजू पण त्या धरल्या ही पण धरली ही पण धरली. किती झाडं लावली त्यांनी 1002. मग आता 1002 भागिले किती 2. 2 का करायचे भागिले 2 बाजू घेतल्यात त्यांनी म्हणून. 2 नी जर भागलं तर उत्तर किती आलं रे 501. म्हणजे या बाजूला झाडं किती लागली 501 आणि या बाजूला झाडं किती लागली 501. पण इथं काय प्रॉब्लेम होतो त्या रस्त्याची लांबी आपल्याला विचारलेली आहे जी हे 501 मध्ये हे जे एक झाड आहे म्हणजे काय करावं लागतील आपल्याला 2 झाडं काय करावं लागतील कमी करावे लागतील ना. हे 2 झाडं कमी करावी लागतील म्हणजेच काय होईल बघा 501 याच्यामधून 1 वजा केले किती राहिले 500. हे झालं त्याचं काय एका बाजूचं अंतर. आपल्याला काय करायचंय दोन्ही बाजूचं अंतर काढायचं म्हणजे रस्त्याची लांबी काढायची आपल्याला. आणि म्हणून तुम्ही काय म्हणणार रस्त्याची लांबी बरोबर किती येणार 500 गुणिले किती होते किती अंतर होतं 12. 12 पंचे किती 7 हे 2 शून्य 6000 मीटर. आता 6000 मीटर आहे का कुठं नाहीये. 6000 मीटर याचाच अर्थ 6 किलोमीटर. 6 किलोमीटर कुठं आहे पर्यायात दिसतंय काय कुठं आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं इकडं कळलं का. या बघा आता पुढचा प्रश्न 15 नंबर. रियाला एक ड्रेस शिवण्यासाठी 3.5 मीटर हे बघा 3.5 मीटर किती मीटर कापड लागतंय 3.5 मीटर. मग 3.5 म्हणजे किती 3.5 मीटर. कळलं. आता असे 15 ड्रेस शिवण्यासाठी किती ड्रेस शिवायचे तिला 15 ड्रेस शिवायचे तर किती मीटर कापड लागेल किती कापड लागेल. मग काय करायचं आपल्याला 15 गुणिले किती 3.5 यांचा गुणाकार करायचा. मग 5 5 25 चाले 2 5 1 5 आणि 2 7 एक घर संपलं एक पुली 3 5 15 चाला 1 3 1 3 आणि 1 4 5 7 आणि 5 12 चाला 1 4 आणि 1 5 दशांश चिन्ह 1 घर म्हणजेच उत्तर 52.5. आता 52.5 कुठं दिसतंय बरं हे बघा हे तर कटलं 54 आहे 52 पॉइंट किती इथं 52.5 म्हणजे याचा अर्थ काय 52 मीटर आणि 50 सेंटीमीटर. इथं तर 25 म्हटलेलं आहे म्हणजे हा पण पर्याय कटला. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता 3 52 मीटर आणि 50 सेंटीमीटर एवढं कापड तिला 15 ड्रेस शिवण्यासाठी काय होतील. बघा लक्ष द्या 1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या आता हा रस्ता आहे असा रस्ता किती किलोमीटर लांबीचा आहे 1 किलोमीटर. एका कडेने काही झाडे लावले बघा एका कडेनेच जर 2 लगतच्या झाडामधील अंतर म्हणजे इथं एक झाड लावलं इथं एक लावलं त्या 2 झाडांमध्ये अंतर किती आहे 25 मीटर. आणि किती किलोमीटरचा रस्ता आहे 1 किलोमीटर. तर एकूण झाडं काढायचे आपल्याला काय करायचे एकूण झाडं काढायचे आहेत. अगोदर किती झाडं लागतील त्याचा विचार करू आपण बघा. मग काय करावं लागेल
1 किलोमीटर म्हटले, काय म्हटलेले ते 1 किलोमीटर म्हटलेले आहेत. 1 किलोमीटरला काय करायचं आपल्याला बघा, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आणि किती अंतरावरती लावायचे, 25 मीटर. म्हणून अंतर बघा 1000 भागिले किती 25, 25 चौक 100 आणि 25 शून्य 0. आपल्याला काय काढायचे होते, 25 मीटर एकूण अंतर कळलं. चला 1000 ला कितीने भागलं तुम्ही, 25 न भागले, मग उत्तर किती आलं 40. म्हणजे झाडं किती लागणार आहे 40. पण एकच झाड आपल्याला सुरुवातीचं पकडावं लागेल. इथून पुढे 40 होतील, मग इथं आपल्याला सुरुवातीचं एक झाड पकडावं लागेल. म्हणजे एकूण झाडे इथं काय झाडे, इथं एकूण झाडे 40 अधिक सुरुवातीचं एक 41. 41 उत्तर. पर्याय क्रमांक कोणता रे बाबांनो, 41. पर्याय क्रमांक 2 उत्तर 41 हे या प्रश्नाचं उत्तर. 17 दोन खांबांची उंची. आता समजून घ्या, हा असा एक खांब आहे, याची उंची आहे 117 सेंटीमीटर या खांबाची. नंतर 105 हा दुसरा खांब, याची उंची आहे 105 सेंटीमीटर. कळलं का? याला मी म्हणतो एक खांब आणि हा दुसरा खांब. यांनी काय म्हटलंय, हे दोन खांब एकावर एक एकमेकांना जोडून एकच खांब तयार केला. म्हणजे हा एक खांब आणि इथून हा दुसरा खांब असा तयार केला. म्हणजे हा कितीचा आहे 117 आणि हा कितीचा आहे 105. म्हणजे ह्या दोघांची काय करावी लागेल आपल्याला, 105 अधिक 117 बेरीज 7 आणि 5 12 चाला 1 1 आणि 1 2 1 आणि 1 2 222. आता इथं काय म्हटलंय त्यांनी, सेंटीमीटर म्हटलंय. काय म्हटलंय सेंटीमीटर. मग आता या सेंटीमीटर झाले, इथं कुठं 222 सेंटीमीटर आहे का, नाही. हे बघा 222 मिलीमीटर चुकलं, 222 मीटर चुकलं, 2 मीटर 20 सेंटीमीटर म्हटलेलं आहे. 20 चा संबंध येत नाही याच्यामध्ये, म्हणजे हे पण चुकलं. राहिलं कोण, 2 मीटर 22 सेंटीमीटर. 2 मीटर 22 सेंटीमीटरला कसे लिहितात, 2.22. याचाच अर्थ 200 प्लस 22 म्हणजे 222 सेंटीमीटर. म्हणजेच कोणता पर्याय, पर्याय क्रमांक 4. म्हणजे 222 याचाच अर्थ काय, या 222 ला कितीनं भागावं लागेल आपल्याला, 100 न. कशासाठी, मीटर मध्ये रूपांतर करायचंय. 1 2 1 2 म्हणजे 2.22 म्हणजे 2 मीटर आणि 22 सेंटीमीटर. म्हणजे 2 मीटर आणि 22 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4. गावात एसटी साठी पक्का रस्ता बांधायचा होता. रस्त्याची प्रस्तावित लांबी किती होती बघा, 3 किलोमीटर 875 मीटर. याला असं लिहिलं जातं 3.875 मीटर. नंतर त्यापैकी 1 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधायचा राहिला आहे, तर किती लांबीचा रस्ता बांधून झाला. म्हणजे यांची काय करावी लागेल माहिती का, किती 1 किलोमीटर आणि 750 मीटर लांबीचा रस्ता बांधून झाला. मग याचाच अर्थ 1.750 यांची काय करायची, वजाबाकी करायची आपल्याला. यांची वजाबाकी केल्यानंतर बघा, 5 मधून 5 गेला, 5 मधून 0 गेले 5, 7 मधून 5 गेले 2, दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह द्यायचं नेहमी. 8 मधून 7 गेले, किती राहिले 1 आणि 3 मधून 1 गेला 2. म्हणजे 2.125 मीटर. याचाच अर्थ पॉइंटच्या इकडचे किलोमीटर आणि पॉइंटच्या इकडचे काय असतात मीटर. म्हणजेच आपण काय म्हणणार, 2 किलोमीटर आणि 125 मीटर. पर्याय क्रमांक कुठला दिसतोय बघा बरोबर, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे तुमचा स्वाध्याय 15.1 या ठिकाणी काय झाला, संपला.